मला ओळखतात बऱ्यापैकी सगळे, पण तरी पण ओळख करून देतो माझी. मी ऋषिकेश भास्करराव काकडे, वसंतराव काकडे यांचा नातू. आणि आता गेलीच बरेच वर्ष झालं वडील पानटपरी चालवतात. तो काळ वेगळा होता, त्यावेळेस सगळं चांगलं बी खायला मिळायचं, म्हणजे गायच्या वस्तू सगळेच होतं तेव्हा काळ. आता तो काळ राहिलेला नाहीये. वडिलांना सांगितलं पानटपरी बंद करता का मी खायला चालू करू, म्हणले बंद. तुम्ही खात नाहो, मी खात नाही, लोकांना का खाऊ घालायचं, म्हणले बंद. पण काही दिसली नाही तुम्हाला, जे आहे ते सगळे खाऊ शकतात. पानटपरी चालूच राहणार आहे, पण व्यवसाय वेगळा सुरू करतोय. वडिलांना घेऊन एक ट्रॅव्हल एजन्सी आपण सुरू करतोय, जे की पुण्यावरनं कळंब, अंबेजोगाई, लातूर ज्या ठिकाणी गाड्या येतात त्या गाड्या आणि चांगल्या गाड्यात त्याचं एजन्सीचं आपण काम घेतलेलं आहे. आणि इकडनं लातूरवरनं अंबेजोगाई, कळंबवरनं जे पुण्याला जातात त्या गाड्या सध्या तरी ह्या 4-5 गाड्या आहेत. नंतर गाड्या वाढतील, रूट वाढतील, वेगवेगळे डेस्टिनेशन वाढतील. पण हे जे चालू करण्याचा जो माझा उद्देश होता, मी इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी सुरू करतोय, ज्यावरनं सगळ्यांना ट्रेन्स, फ्लाईट सगळं बुक करता येईल. पण याला थोडा टाइम आहे, कारण त्याचं काम चालू आहे माझं, 2-3 महिने लागतील, ते सगळं होईल. पण त्या अगोदर हे आपण ऑफलाईन लेवलला, ग्राउंड लेवलला यासाठी चालू करतो की प्रॉब्लेम भरपूर येतात. जेव्हा आता इथं अमोल भाई आहेत, त्यांना माहिती की एखादी वेबसाईट किंवा एखादं ॲप बनतं तेव्हा ते लगेच आपल्याला मार्केटमध्ये आणता येत नाही, त्याला टेस्टिंग करायला लागतं. सो ह्या अगोदर मी टेस्टिंग हे ऑफलाईन करतो की काही प्रॉब्लेम्स आपल्याला कळतील. याच्यामध्ये कुणाकडून 1ही रुपया एक्स्ट्रा घेतला जाणार नाही. जे काही चार्जेस आहेत 600 रुपये, तर 600 रुपयेच तुम्हाला इथे घेतले जातील. आम्हाला 50 रुपये मिळतात, तेही तुम्हाला सांगतो. तिथे आम्हाला ट्रॅव्हल एजन्सीवाले देतात. त्यातमध्ये तुम्हाला सर्व्हिस चांगली मिळेल, त्याबद्दल कुठलीही शंका नाही आहे. वडिलांचा स्वभाव तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की वडिलांचा स्वभाव कसा आहे, मी सांगण्याची काहीच गरज नाही. माझा स्वभाव बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे, माझा स्वभाव कसा आहे, मी कसा आहे हे सांगण्याची पण गरज नाही. पण एवढंच सांगतोय, आजवर माझ्या कुटुंबाला तुम्ही सपोर्ट करत आलात, इथून पुढेही सपोर्ट करा सगळ्यांनी. कारण गावामध्ये जेवढं माझ्या फॅमिलीसोबत घटना घडल्या त्या मी बोलत नाही, काय घडल्या तेही तुम्हाला माहिती आहे. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की एक मी करतोय, काही करायचं ते मला करायचं आहे. भरपूर काही स्वप्न आहेत वेगळं करायचे, पण स्वप्न असतात, परंतु त्याला मेहनत खूप लागते, सर्व गोष्टी लागतात, पण ती करायला तयारी माझी. फक्त मला एवढंच वाटतं की गावाने मला सपोर्ट करावा. गावामध्ये मी यूट्यूब चॅनल जेव्हा चालू केलं होतं मलाही काहीच जमत नव्हतं. आज इथं एवढं बोलतोय ती फक्त त्या केलेल्या तो काही काळ होता जो 3-4 वर्षाचा. कारण कॉलेज झालं, वडिलांना भरपूर लोक म्हणत होती काय करते पोरग, डिग्री झाली, एवढं शिकलं हुशार आहे, माझ्या पोराला एवढं पेमेंट आहे किंवा त्याच्या पोराला तेवढं पेमेंट आहे, तुझं पोरं काय करतं. तेव्हा त्यांना ती गोष्ट म्हणजे मनात खात होती की माझ्या पोरांना पण जॉब केला पाहिजे. आज मला सांगायला लागून वाटतं की माझ्याकडे 15 मुलं जॉबला आहेत आणि 50,000 जॉबला आहे. म्हणजे जी वडिलांची अपेक्षा की माझ्या मुलांना कुठेतरी जॉब करावा, 50-60 हजार रुपये पैसे कमवावे, पण माझी इच्छा होती की मी कुणाला तरी 50-60 हजार रुपये जॉबला माझ्याकडे द्यावा. परंतु कसं असतं, जेव्हा गोष्ट एखादी शून्यातून उभा राहते ना, तेव्हा विश्वास ठेवणारे खूप कमी लोक असतात. पण आज त्यांच्या डोळ्यात प्राऊड वाटतं की वडिलांना वाटलं जेव्हा मी त्यांना पुण्याला बोलवलं, बऱ्याच गोष्टी दाखवल्या, तेव्हा त्यांना वाटलं की नाही आता काहीतरी केलंय माझ्या मुलांना दाखवण्यासारखं. पण मी माझ्यासाठी केलं, मग त्यांच्यासाठी पण मला काहीतरी करायचं होतं. किती दिवस त्यांनी ह्या व्यवसायात राहायचं, मग त्यांना अपग्रेड करण्यासाठी हा व्यवसाय सुरुवात केली. आता घरी भरपूर चुलते वारले, दुःख आहे, म्हणून मी छोट्या लेवलला हे केलेलं, ओपनिंग केलेलं आहे. किंवा सुरुवात कुठून तरी करणं गरजेचं आहे. किती दिवस थांबायचं, ऑलरेडी 1 महिन्यापूर्वीच करणार होतो, पण चुलते वारले म्हणून म्हणलं 1 मासिक होऊ द्या, नंतर आपण करू. त्याचं आज ओपनिंग करतोय. आणि सगळ्यांना एवढीच विनंती आहे, कारण माझा स्वभाव खूप वेगळा आहे. आता बऱ्यापैकी लोकांना अनुभव आहे, मी कधीच कोणाला त्रास देत नाही, कधीच नाही देत, कारण मला त्रास द्यायला आवडत नाही. माझा स्वभाव खूप वेगळा आहे. म्हणजे इथं बरेच लोक आहेत, सगळ्यांना माहिती आहे की मी प्रत्येकाशी कसं बोलतो, मग काकडी परिवारात असतील किंवा कुठलेही असतील. फक्त माझी एवढीच विनंती आहे, ती लास्ट विनंती यासाठी करतोय, मी कधीच कोणाला त्रास देत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला त्रास दिला जाणून बुजून किंवा न कळत त्या माणसाला सांगतो की का त्रास दिला, का करताय, हेही सांगतो. त्या माणसाने तरी म्हणला का चुकून झालं, सॉरी, मी विषय तिथंच थांबवतो, हे सांगतो यासाठी की सांगणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, तो माणूस म्हणला नाही तुला त्रासच द्यायचा आहे. तिसरी गोष्ट, ती मी बोलत नाही, मी खूप काही करू शकतो आता सध्या, पण मी ती करणार नाही. त्या लेवलला मला जाऊ देऊ नका, कुणीच जाऊ देऊ नका. मग ती काकडी बरोबर असतील किंवा गावातील कुणी असतील, कारण मला त्या मार्गाला जायचं नाही. कारण हो का, भांडणं करणं तुम्हाला चांगलं ना मला चांगलं, नुकसान दोन्हीच होते. आज गावामध्ये कुणाची भांडणं झाली किंवा बाहेर पण बघतो, जरी भारत पाकिस्तानचं जरी युद्ध झालं, भारत कधीच कुणाला ऐकत नाही, पाकिस्तानला पण ऐकत नाही, पण नुकसान भारताचं पण होतं. पाकिस्तानचं नुकसान होतंच, पण भारताचं नुकसान होतं याच्यामध्ये. त्यामुळे भांडणं तंडणं करून कुणालाच फायदा नाही आहे, न माझ्यासोबत न मला कुणासोबत करायची इच्छा आहे. पण तेवढं करून पण जर कुणाला आम्हाला त्रास द्यायचा असेल माझ्या परिवाराला, तर त्यालाही मी पुरेपूर आहे. पण कुणी आता सगळे जाणकार आहेत, माझ्यापेक्षा हुशार आहेत, काका आहेत, भैया आहेत, सर आहेत, भाऊ आहेत, सगळे जाणकार आहेत. पण ह्या गोष्टी होऊ नये, कुणा बाबतीत होऊ नये, माझ्या बाबतीत म्हणत नाही, कुणाच्या बाबतीत. सर्वांनी सगळ्यांना सपोर्ट करून गावाला पुढं कसं घेऊन जाता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
एवढीच माझी इच्छा आहे. आज आपले सर्व काकडी बरोबर असतील बाकीचे सगळे लोक सदस्य जमलेत आणि सगळ्यांमध्ये भाऊ आपले वयस्कर आहेत, त्यामुळं भाऊंच्या हस्ते नारळ फोडून हा शुभारंभ करण्याचं मी आयोजन केलेलं आहे. भाऊ या. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट म्हणजे पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास केची, रगत निघल तरी बी हसल शाबास केची. तू ऋषिकेश काकडे ब्लॉग. कशाची परवा बिकुनाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या कशाची परवा बिकुनाची.